Maths Part 2nd, Standard 10th, Unit number 2, Pythagoras Theorem, English and Semi-English Medium, Practice Set 2.1, Example number 1 to 5. Hello friends, I am Rajendra Jadhav. Today we are going to learn about Maths Part 2nd, Standard 10th, Unit number 2, Pythagoras Theorem, Practice Set 2.1. See the example number. First, identify with the region which of the following are Pythagorean triplet. Example 1, 3, 4, 5 and example 2, 4, 9, 12. विद्यार्थी मित्र, आज आपण पायथागोरस या घटकामध्ये सराव संच 2.1 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. We know that what is meant by Pythagorean triplet. The square of the largest number is equal to the sum of the square of other two numbers. आता या ठिकाणी तीन संख्या दिलेल्या आहेत. पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय? मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. आता या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे 3, 4, 5. पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हिअर दी सोल्यूशन. द लार्जेस्ट नंबर 3, 4, 5. द लार्जेस्ट नंबर किती आहे या ठिकाणी? दी लार्जेस्ट नंबर इज 5. या ठिकाणी मोठा नंबर 5 आहे. लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर करा. ते स्क्वेअर ऑफ 5 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 5 इज 25. नेक्स्ट, राइट डाउन द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर ऑफ अ सम. 3 आणि 4 यांच्या वर्गांची बेरीज लिहायची. तर रिमेनिंग नंबर आहे 3 आणि 4. स्क्वेअर ऑफ 3 प्लस स्क्वेअर ऑफ 4 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 3 इज 9 प्लस स्क्वेअर ऑफ 4 इज 16. दिस सम इज 25. या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग आणि इतर उरलेल्या दोन लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज ही काय आलेली आहे? सारखी आलेली आहे. म्हणून इथं असं लिहिता येईल, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, largest number is equal to the sum of the squares of the other two numbers. या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा लहान दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू नंबर्स. Therefore 3, 4, 5 is Pythagorean triplet. म्हणून हे पायथागोरसचं त्रिकूट आहे असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल 4, 9, 12. First write down the largest number
the largest number. Largest number is 12. Here the 12 is the largest number. First, the square of largest number. Square of 12 is 144. Next, the square of remaining two number and the sum of two square number is the square of 4 square plus 9 square. Square of 4 is a 16 and square of 9 is a 81. The sum of these two number is 6 minus 1 7, 8 and 1 9. Observe these two sum. The square of largest number and the sum of the square of other two number are not equal to. या ठिकाणी ह्या दोन मोठ्या संख्येचा वर्ग आणि इतर उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज समान नाही. या ठिकाणी 144 आले आणि 97 या ठिकाणी 97 उत्तर आलेलं आहे. Therefore, the sum of the largest number 12 square is not equal to 4 square plus 9 square. Therefore, the square of the largest number is not equal to the sum of the squares of the other two numbers. Therefore, 4 9 12 is not Pythagorean triplet. 4 9 12 is not Pythagorean triplet. या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका नाही, म्हणून हे पायथागोरन ट्रिपलेट नाही अशा पद्धतीने लिहिता येईल. सी द नेक्स्ट एक्झाम्पल 5 10 and 13. हियर द लार्जेस्ट नंबर number is 13. या ठिकाणी मोठी संख्या 13 आहे, म्हणून मोठ्या संख्येचा वर्ग करायचा. हियर द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर 13 square is equal to 169 and then the sum of the smaller two number, square of the two smaller number, लहान जे दोन संख्या उरलेल्या आहेत त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज करूया. Therefore, the square of 5 square and 12 square. Square of 5 is a 25 and square of 12 is 144. The sum of two number is 169. Here the square of the largest number is equal to the sum of the square of the other two numbers. या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेइतका आहे, म्हणून दिस इज द पायथागोरन ट्रिपलेट आहे. हे पायथागोरसचं थेरम आहे. या ठिकाणी राईट डाऊन 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर plus 12 square. Write down the square of the
the square of the largest number is equal to the sum of the squares of the other two numbers, and therefore 3 5 12 and 13 is a Pythagorean triplet. 5 12 and 13 is a Pythagorean triplet. In this type, solve the above example. अशा पद्धतीने दिलेलं उदाहरण आपल्याला सोडवता येईल. परीक्षेमध्ये 1 किंवा 2 गुणासाठी या प्रकारचं उदाहरण निश्चितपणे विचारलं जातं. See the next example. 24, 70 and 74 are the three natural numbers are Pythagorean ट्रिपलेट. या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहेत का नाहीत हे आपण पाहणार आहोत. फर्स्ट राईट डाऊन दी लार्जेस्ट नंबर. द लार्जेस्ट नंबर इज 74. First, the square of largest number is equal to multiply by 74 into 74. Here the square of 74 is 5476. 74 गुणिले 74 केल्यानंतर 74 चा वर्ग येतो. यानंतर उर्वरित दोन रिमेनिंग टू नंबर. राइट डाउन द स्क्वेअर ऑफ द टू नंबर. द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर. 24 square plus 70 square. The square of 24 is 576 and square of 70 is equal to 4900. Therefore, the sum of these two number is 5476. Here observe this two sum largest number square and the sum of the other two number of square is equal. या ठिकाणी the square of the largest number is equal to the sum of the square of other two numbers. Therefore, the square of 74 is equal to the square of 24 plus 70 square. म्हणून या ठिकाणी 74 चा वर्ग हा 24 चा वर्ग अधिक 70 चा वर्ग या दोघांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून दी स्क्वेअर ऑफ दी लार्जेस्ट नंबर is equal to the sum of the squares of the other two numbers. And therefore 24, 70 and 74 is a Pythagorean triplet. Therefore 24, 70 and 74, these two number is a Pythagorean triplet.
या ठिकाणी 24, 70 आणि 74 ह्या दोन संख्या हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. मोठ्या संख्येचा वर्ग आणि लहान दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज समान आले म्हणून पायथागोरसचं त्रिकूट आहे. जर समान नसेल तर ते पायथागोरसचं त्रिकूट नसणार आहे. See the next example number 5. 10, 24 and 27 are the Pythagorean triplet. First, here write down the largest number of these three natural numbers. Here the 27 is the largest number. The largest number is 27. First, write down the square of the largest number. The square of 27 is equal to 729. 27 चा वर्ग 729 या ठिकाणी आहे. आता रिमेनिंग द स्क्वेअर ऑफ द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर, द स्क्वेअर ऑफ 10 and the square of 24. Square of 10 is equal to 10 and square of 24 is equal to 576. Square of 10 is 100. 100 plus 576, the sum is 776. Observe this, the largest number square is not equal to the sum of the square of remaining टू नंबर. या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही. द स्क्वेअर ऑफ 27 इज नॉट इक्वल टू स्क्वेअर ऑफ 10 प्लस स्क्वेअर ऑफ 24. and they write down the square of the largest number is not equal to the sum of the the square of the square of the largest number is not equal to the sum of the square squares of the other two numbers and therefore 10, 24 and 27 is not a Pythagorean triplet. म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही म्हणून हे पायथागोरसचं ट्रिपलेट नाही. See the next example 11, 60 and 61. This is the Pythagorean triplet. Identify these three numbers are Pythagorean triplet. First, write down the largest number. Here the largest number is is 61. Write down the square of largest number. The square of 61 is equal to 3721. या ठिकाणी 61 चा वर्ग 3721 आहे. Then the sum of the square of the other two numbers. Write down the sum of other two number. 11 square plus 60 square.
the square of 11 is 121 and the square of 60 is equal to 3600. The sum of two number is 3721. Here this square of the largest number is equal to the sum of the square of other two number. आता या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. Therefore 61 square is equal to 11 square plus 60 square, remaining 2 number square. The square, write down the square of the square of the largest number is equal to the sum of the squares of the other two numbers. And therefore 11, 60 and 61 is a Pythagorean triplet. या ठिकाणी 11, 60, 61 ह्या पायथागोरसचं त्रिकूट आहे. अशा पद्धतीने ही उदाहरण आपण सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रो, वेगवेगळ्या पद्धतीचे ह्या तीन संख्या पायथागोरसचं त्रिकूट आहे का नाहीत ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणतो. See the next example. Example number 2. In a figure, angle MNP is equal to 90 degree. Segment NQ is a perpendicular to segment MP. MQ is equal to 9 and QP is equal to 4. Find the NQ. Find the value of NQ. Solution here. Solution. In a triangle MNP, angle MNP is equal to 90 degree. Then segment NQ is a perpendicular to the hypotenuse MP. Perpendicular to hypotenuse MP. And therefore in this diagram, using the theorem of geometric mean, here the segment perpendicular to hypotenuse by theorem of geometric mean, geometric mean. The theorem of geometric mean is the square of the perpendicular segment NQ square is equal to the multiplication of hypotenuse two part MQ into QP. या ठिकाणी
भूमिती मध्याचं प्रमेय कसं आहे? हा शिरोलंब काढलेल्या त्याचा वर्ग ह्या कर्णांच्या दोन भागांच्या गुणाकारा एवढा येतो. पुट दी व्हॅल्यू एम क्यू इज इक्वल टू 9. दिस इज द 4. द मल्टिप्लिकेशन 9 4 द 36. Therefore nq square is equal to 36. Therefore square root of both side nq is equal to 6. The square root of 36 is a 6. Taking square root of the both side. Reason: taking square roots of the both the sides. And therefore answer nq is equal to 6. अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवले. भूमिती मध्याचा गुणधर्म वापरलेला आहे. मित्र, परीक्षेत 2 मार्काला हे उदाहरण विचारलं जाऊ शकतं. याची जी गुणधान पद्धत आहे ती गुणधान पद्धत अशी आहे की हे थेरम लिहिला त्याला अर्धा मार्क मिळेल, किमती घातल्या अर्धा मार्क, त्यानंतर हे उत्तर काढलं अर्धा मार्क आणि उत्तर बरोबर लिहिलं तर अर्धा मार्क. अशा पद्धतीनं हा 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. मार्च 2019 मध्ये याच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. मार्च 2019 मध्ये फक्त नावामध्ये बदल असेल आणि अशा प्रकारे गुणधान केलं जातं. The next example number 3. In a figure, angle QPR is equal to 90 degree. Segment PM is a perpendicular to QR, segment QR, and M is the between Q and R. PM is equal to 10, QM is equal to 8. Then find the value of QR. Write down the solution of this example. Observe the figure. In a triangle QPR, angle P is a 90 degree. Solution: in a triangle QPR, angle QPR is equal to 90 degree. Segment PM is a perpendicular to hypotenuse QR. या ठिकाणी PM हा कर्णाला लंब आहे. Segment PM is a perpendicular to hypotenuse QR. And using the theorem of geometric mean, first find out the value of MR, then find the value of QR. QR means the sum of QM plus MR. या ठिकाणी QR ची किंमत काढायची आहे. QR म्हणजेच कोण आहे तर MR QM अधिक MR यांची बेरीज म्हणजेच तो कोण आहे QR आहे. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, पहिल्यांदा याची किंमत काढूया MR ची. फाइंड दी बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. तो जॉमेट्रिक मीनचा थेरम कसा आहे तर हा कर्णावर काढलेल्या लंबाचा वर्ग हा कर्णाचे 2 भाग झाले त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणून PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. ह्या दोघांच्या गुणाकारा एवढा त्या लंबाचा वर्ग असतो. आता किमती ठेवा. फाइंड दी पुट दी व्हॅल्यू of this equation. PM is equal to 10, square of 10 is equal to 8 into MR. Square of 10 is 100,
is equal to 8 into MR. Therefore, MR is equal to 100 upon 8. 8 is a multiply. It goes to the left hand side to dividation. Divide to 100 to 8. 8 1 is 8, remaining 2. 8 2 is 16, remaining 4. 8 5 is 8 5 is 40, and therefore the value of MR, या ठिकाणी MR ची किंमत किती आलेली आहे 12.5 आलेलं आहे. MR ची किंमत, here the value of MR is equal to 12.5. How to find the value of QR? QR ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार आहे? The value of QR is equal to value of QM plus value of MR. Value of QM is 8 and the value of MR 12.5. Therefore 20.5. This is the value of QR. This is the value of QR. QR is 20.5. Answer is QR is equal to 20.5. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायला लागेल. भूमिती मध्याचा गुणधर्म बाय युजिंग द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. भूमिती मध्याच्या प्रमेयावर उदाहरण आपण हे सोडवलेलं आहे. See the next example number 4. See figure. Find RP. Find RP and PS using the information given in a triangle PSR. या त्रिकोणामध्ये दिलेल्या माहितीवरून RP आणि PS ची माहिती आपल्याला काढायची आहे. सोल्यूशन हियर. सोल्यूशन. In a triangle PSR, in a triangle PSR, angle P is 30 degree. Angle S is 90 degree, and angle R is equal to 60 degree. रिमेनिंग अँगल ऑफ द ट्रायंगल. या ठिकाणी दोन कोणांची माप, एकाचं 90 आहे, एकाचं 30 आहे. म्हणजे उरलेल्याचं किती असणार आहे? निश्चितच 60 असणार आहे. देअरफॉर दिस ट्रायंगल इज 30 60 90 डिग्री. ट्रायंगल PSR is a 30 degree 60 degree 90 degree triangle. हा त्रिकोण 30 60 90 चा त्रिकोण आहे. म्हणून बाय 30 degree 60 degree 90 degree ट्रायंगल थेरम. ट्रायंगल थेरम. या ठिकाणी 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय वापरायचं आहे. वी नो दॅट द साइड अपोजिट टू 30 degree angle is 1/2 to the hypotenuse. In this figure, hypotenuse is a RP. This is the side of अपोजिट साइड ऑफ राईट अँगल. या ठिकाणी काटकोनासमोरील बाजूला आपण काय म्हणतो? कर्ण म्हणतो. म्हणजे RP हा कर्ण आहे. साइड अपोजिट टू 30 degree angle. Therefore SR 30 degree opposite SR is equal to 1/2 to hypotenuse is a RP. Here the value of SR is 6 is equal to 1/2 into RP. Write down the reason. Side opposite to 30. Side opposite to 30 degree. Here
RP is equal to 2 goes to multiply 6 into 2 and therefore value of RP is equal to 12. RP ची किंमत या ठिकाणी किती आलेली आहे 12 आलेले आहे. आता यानंतर आपण कोणाची किंमत शोधणार आहे तर यानंतर किंमत शोधणार आहे 60 अंशा कोनासमोरील बाजू. We know that the side opposite to 60 degree angle is root 3 upon 2 times of the hypotenuse. या ठिकाणी PS is the equal to root 3 upon 2 times of hypotenuse RP. This is the side opposite to side opposite to 60 degree. ही 60 अंश कोनासमोरील बाजू आहे. Put the value of this PS is equal to root 3 upon 2. The value of hypotenuse is 12. 2 6 are 12 and therefore PS is equal to 6 into root 3. बेसक 12 म्हणजे इथे 6 राहिले. 6 वर्गमुळात 3 किंमत आली म्हणून therefore PS is equal to 6 into root 3. PS ची किंमत 6 वर्गमुळात 3 आलेली आहे. आन्सर RP is equal to 12 and PS is equal to 6 into root 3. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवावे लागेल. मित्र हो, परीक्षेमध्ये 30 60 90 45 45 90 पायथागोरस प्रमेय आणि भूमिती मध्याचा गुणधर्म यावर आधारित निश्चित प्रकारे 2-3 गुणासाठी उदाहरण विचारले जातात. See the example number 5. For finding AB and BC with the help of information given is a figure, complete the following activity. First, here AB is equal to BC. AB is equal to BC. This is the given part. This is the given part. Write down the given. In this triangle, angle ABC is a 90 degree. Two sides are congruent. Therefore, the opposite angle of this side is a congruent. This is the 45. This is the 45. This triangle is a 45, 45, 90 degree, and the angle of BAC is a 45 degree. We know that in a 45, 45, 90 degree triangle, in the perpendicular side of this triangle are 1 upon root 2 times of hypotenuse. या ठिकाणी जर 45, 45, 90 चा त्रिकोण असेल तर या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत परपेंडिक्युलर साइड आर 1 अपॉन रूट 2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस. कर्णाच्या 1 वर्गमुळात 2 पट असतात म्हणून इथे लिहिलं 1 वर्गमुळात 2 पट. तसंच या ठिकाणी सुद्धा 1 वर्गमुळात 2 पट. आता ह्या 8 लाच कसं लिहिलेलं आहे, रूट 8 इज इक्वल टू root 4 into 2 means square root of 4 is a 2 into root 2. Here write down 1 upon root 2. Root 2 is a cancel and this is the value of AB and BC is equal to 2. या ठिकाणी AB आणि BC ची किंमत किती आहे 2 आलेले आहे. This type of question are asked in our question paper in a question number 2A 2 mark and question number 3A 3 mark. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2A मध्ये 2 गुणासाठी व प्रश्न क्रमांक 3A मध्ये 3 गुणासाठी विचारला जातो. याचं गुणधन कसं असतं, ही फर्स्ट चौकट भरली अर्धा, दुसरी भरली त्याच्यासाठी अर्धा, तिसरी भरली त्याच्यासाठी अर्धा मार्क,
4थी पायरी केली अर्धा, 5वी पायरी केली अर्धा आणि 6वी पायरी केली अर्धा, असे अर्धा अर्धा गुण आपल्याला मिळत ही ॲक्टिव्हिटी 3 मार्काला विचारली जाते. 2 मार्काला प्रश्न क्रमांक 2 मध्ये 100% प्रश्न क्रमांक 2 आणि 3 मध्ये या प्रकारची ॲक्टिव्हिटी विचारली जाते. धन्यवाद. थँक्स टू ऑल ऑफ स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, ही दिलेली उदाहरणं आहेत ती सोडवा, पुन्हा पुन्हा अभ्यासा. धन्यवाद.